आता म्हणालात की तुम्ही महायुतीसोबत जेव्हा आला होतात तर तेव्हा बाळासाहेबांनी ही हाक दिली होती तुम्हाला शिवशक्ती भीमशक्तीची. आज तुम्ही इकडे आहात आणि प्रकाश आंबेडकर शिवसेनेसोबत आहेत, म्हणजे त्यांनी शिवसेनेसोबत युतीची घोषणा केलेली आहे. तुम्हाला त्या युतीबद्दल काय वाटतं? तुम्ही प्रकाश आंबेडकरांबद्दल वारंवार याविषयी बोललात. प्रकाश आंबेडकर कदाचित इंडियाकडे जातील नाही जातील माहीत, त्यांनी अजून अधिकृतरित्या त्याची घोषणा केलेली नाही आहे, त्या आहेत की नाही भाग, पण एक मोठी ताकद त्यांची देखील आहे. त्यांच्याकडे आंबेडकर नावाचा वारसा आहे, आंबेडकरांचे नातू आहेत, रक्ताचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्यांची ताकद वाढते. मधल्या काळामध्ये तुम्ही सत्तेमध्ये भाजपसोबत असल्यामुळे त्यांचाही पक्ष मधल्या काळात वाढवला. आता ते इंडिया आघाडीसोबत गेले, तर तुम्हाला वाटतं इंडिया आघाडीला आंबेडकरांचा फायदा होईल वंचितचा? मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांचं नाव आंबेडकर आहे आणि त्यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केलेली आहे. पण बहुजन वंचित आघाडी स्थापन करण्यापेक्षा त्यांनी रिपब्लिकन नावानेच काम करणं अत्यंत आवश्यक होतं. तरी ठीक आहे, त्यांनी सगळ्या वंचितांना एकत्र करून एक वेगळा वेगळा जो प्रयोग आहे तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अकोल्यामध्ये त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली आणि त्यांनी सर्व बौद्ध, नंतर अल्पसंख्याक, मुस्लिम आणि ओबीसी यांचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी 2-2 आमदार निवडून आणले. जिल्हा परिषद, पंचायत समिती काही वेळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांचा जो प्रयोग आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या बाबासाहेबांचा विचार पुढे चालवायचा असेल तर या सगळ्यांना एकत्रित आणण्याची आवश्यकता आहे. मग आता प्रकाश आंबेडकर हे सध्या माननीय उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलेले आहेत. तसा मी अगोदर त्यांच्यासोबत होतो, पण आता मी BJP सोबत असल्यामुळं मला मी इकडे असल्यामुळं प्रकाश आंबेडकर तिथं गेलेले आहेत. पण ते आता तिथं पूर्णपणे गेलेले आहेत का नाही मला माहीत नाही आहे. आणि जर मग ते प्रकाश आंबेडकरांसोबत गेलेले असतील तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जायला हवं. पण अजून ते महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही सांगता येत नाही. महाविकास आघाडी त्यांना घेईल की नाही हे सांगता येत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काही असा प्रयत्न अजून केलेला आहे असं काही मला दिसत नाही आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक 12-12 जागांचा फॉर्म्युला मांडला होता की 4 पक्षांना 12-12 जागा. तर 12-12 जागांचा फॉर्म्युला चांगला होता, त्याच्यावरती विचार होणं अत्यंत आवश्यक होतं, पण असा विचार होऊ शकला नाही. आणि महाविकास आघाडी त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करते. एकतर ते बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांनी मतही चांगली घेतलेली आहेत. हे सगळं बघून महाविकास आघाडीने त्यांना मॅक्झिमम जागा देणं अत्यंत आवश्यक होतं, पण अजून त्यांना घ्यायचं का नाही अशाच पद्धतीची चर्चा सुरू आहे. आणि त्यांचं आणि महाविकास आघाडीचं जमेल असं मला वाटत नाही आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत, महाविकास आघाडी त्यांना घेणार नाही आणि ते स्वतंत्र निवडणूक लढतील अशा पद्धतीची मला म्हणजे तसं दिसतंय. तुम्हाला अशी माहिती आहे? तुम्हाला अशी माहिती आहे की तुमचा हा कयास आहे? नाही, माहिती मला नाही आहे, पण आता त्यांना जागा ते दिल्या नाही तर ते काय करणार? ते तर स्वतंत्र लढल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय अजिबात नाही आहे. आणि त्यांनी उगीच असा अपमान सहन करण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांनी स्वतंत्र लढायला हरकत नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.